morning, friends. Today we have started problem number 7 of accounts of not for profit concern. First we read the problem and then we solve it. From the following receipts and payment account and additional information, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. मित्रांनो, आपणास रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019चं आपणास तयार करायला सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्येच आपल्याला समजलं असेल की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019चं आपल्याला तयार करायला सांगितलेलं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे बघा 31 मार्च 2019चं रिसीट्स अँड पेमेंट. रिसीट साईडला त्यांनी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेलं आहे, म्हणजे ओपनिंग कॅश बॅलन्स आहे तो आपण सोडून देतो, कारण क्लोजिंगचा फक्त बॅलन्स घेतो आपण. पेमेंट साईडला दिलेला आहे तो नाही. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन्स 5,000 दिले आहे. टू डोनेशन्स रेव्हेन्यू दिलेले आहेत. टू एंट्रन्स फीज दिलेले आहे 4,000. टू इंटरेस्ट 1,000. म्हणजे हे इन्कम साईडचे जे आयटम आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे हे यांना मिळालेले इन्कम आहे, रिसीट्स आहेत. आणि पेमेंटला जो काही खर्च झालेला आहे तो दिलेला आहे. बाय सॅलरी 4,000 दिलेला आहे. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000. बाय कमिशन 500. बाय रेंट 2,000. बाय इलेक्ट्रिक चार्जेस 1,500. बाय फर्निचर 8,000. आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे क्लोजिंग कॅश बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200, म्हणजे काही भाडं द्यायचं राहिलेलं आहे ₹200. सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1,000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹500. म्हणजे सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स म्हणजे ज्या 5,000मध्येच ₹1,000 सबस्क्रिप्शन ही ॲडव्हान्समध्ये मिळालेली आहे, म्हणजे पुढच्या वर्षीची आत्ताच मिळालेली आहे. म्हणजे हे इन्कम होऊ शकत नाही. म्हणजे हे आपल्याला 1,000 लेस करावे लागतील. आणि ₹500 जी सबस्क्रिप्शन दिलेली आहे ती आउटस्टँडिंग आहे, म्हणजे आणखी मिळायचे चालू वर्षाची, करंट इयरची, ते आपल्याला ॲड करावे लागेल. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवू त्यावेळेस त्याचा विचार करू. डिप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट 8% पर ॲनम दिलेला आहे. डिप्रिशिएशन फर्निचरवरती 8% घ्या. 50% एंट्रान्स फीज शूड बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रान्स फीज ही काय करायचे, कॅपिटलाइज करायचे आहे. म्हणजे 50% लेस करावे लागेल, म्हणजे त्याचं भांडवलीकरण झालेलं आहे. आणि दुसरा इफेक्ट आपल्याला कॅपिटल फंडमध्ये लायबिलिटीला ॲड करावं लागेल. कॅपिटल फंड वॉज ₹3,000. कॅपिटल फंड दिलेला आहे, तो आपण काय करायचा त्याचा विचार आपण नंतर करूया. म्हणजे प्रॉब्लेम वाचल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की काय काय दिलं आहे आणि काय काय आपल्याला तयार करायचं आहे. चला मग तर सुरुवात करूया प्रॉब्लेमला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट घेतलं, वरती लिहायचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. जसं आपण बॅलन्स शीट तयार करू त्या पद्धतीनंच आपण डेबिट एक्सपेंडिचर आता लिहावं लागेल आपल्याला. डाव्या बाजूला सगळे खर्च घ्यायचे डेबिट साईडला, इनर अमाऊंट आउटर अमाऊंट, आणि इन्कम साईडला पण इनर अमाऊंट आउटर अमाऊंट आणि क्रेडिट, म्हणजे इन्कम उत्पन्न जे आहे जे मिळालेलं आहे ते इन्कम साईडला आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट तयार करून घ्यायचं. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लॅबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट्स अमाऊंट रुपीज अशा पद्धतीनं इनरचे आणि आउटरचे 2-2 कॉलम तयार करून घ्यायचे. जसं आपण फायनल अकाउंटमध्ये पाहिलं बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो ते इथं नॉट फॉर प्रॉफिटमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे. आणि बॅलन्स शीट तर आहे असंच आहे. फायनल अकाउंटमध्ये पण बॅलन्स शीट आपण बनवतो आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये पण बॅलन्स शीट आपण बनवणार आहोत. चला तर पोस्टिंग करूया. सुरुवातीला दिलं आहे रिसीट साईडपासून सुरुवात करूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन दिलेलं आहे 3,000. हा बॅलन्स सोडून द्यायचा, ओपनिंग कॅश बॅलन्स आहे. टू सबस्क्रिप्शन दिलेलं आहे ₹5,000. हा इन्कम साईडला येणारा आयटम आहे, म्हणून इन्कम साईडला सुरुवातीलाच घेतला आहे बघा. बाय सबस्क्रिप्शन
5000 इनर कॉलमला 2 ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती, त्याच्यामुळं 4 लाईन सोडायच्या त्याच्याखाली. त्याच्यानंतर सेकंड आयटम दिलेला आहे टू डोनेशन्स कंसामध्ये रेव्हेन्यू. हा पण इन्कम साईडला येणारा आयटम आहे, त्याच्यामुळं डोनेशन्स आपण इन्कम साईडला घेऊया. बाय सबस्क्रिप्शनच्या खाली 4 लाईन सोडून बाय डोनेशन्स आउटरला घेऊया, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही. नेक्स्ट आयटम दिलेला आहे टू एंट्रान्स फीज 4000. हा पण इन्कम साईडला येणारा आयटम आहे. हा डोनेशनच्या आपण खाली घेऊया. बाय एंट्रान्स फीज इनरला 4000 रुपये. ॲडजस्टमेंटचा नंतर विचार करू. नेक्स्ट टू इंटरेस्ट, हे पण इन्कम आहे, रिसिवड आहे, रिसीट आहे, इन्कम साईडला येईल. बाय इंटरेस्ट आउटरला 1000 रुपये. हे काय केलं आपण, रिसीट साईडचं पोस्टिंग केलं. त्याच्यानंतर पेमेंट साईडचं बघूया. बाय सॅलरीज एक्सपेंडिचर आहे, टू सॅलरीज म्हणून लिहा एक्सपेंडिचरला आउटरला 4000 रुपये. त्याच्यानंतर पुढचा आयटम दिला आहे त्यांनी बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1000 रुपये. हा पण एक्सपेंडिचरचा आयटम आहे. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी आउटरला घेतला, ॲडजस्टमेंट नाही, 1000 रुपये. त्याच्यानंतर बाय कमिशन दिलेलं आहे 500 5 रुपये कमिशन आहे. हे पण एक्सपेंडिचरला येईल, प्रिंटिंग अँड स्टेशनरीच्या खाली. टू कमिशन 500 आउटरला. नेक्स्ट आयटम दिलेला आहे बाय रेंट 2000. रेंट हे पण एक्सपेंडिचर आहे, कमिशनच्या खाली घेऊया. टू रेंट इनरला 2000 रुपये, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे. नेक्स्ट आयटम दिला आहे बाय इलेक्ट्रिक चार्जेस 1500. हा पण एक्सपेंडिचर आहे, म्हणून एक्सपेंडिचरला घेऊया. टू इलेक्ट्रिक चार्जेस रेंटच्या खाली 2 लाईन सोडून आउटरला 1500. नेक्स्ट आयटम दिला आहे त्यांनी बाय फर्निचर 8000. म्हणजे फर्निचर खरेदी करण्यासाठी, ॲडिशनल फर्निचर खरेदी करण्यासाठी त्यांनी पेमेंट केलेलं आहे. किती, 8000 रुपये. म्हणजे हे फर्निचर जे आहे ते बॅलन्स शीटच्या आसेट साईडला जाईल. बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आपण घेऊ फर्निचर इनरला 8000 रुपये. म्हणजे अगोदर यांच्याकडे फर्निचर नव्हतंच, परंतु नवीन फर्निचर त्यांनी इन द इयर खरेदी केलेलं आहे, म्हणून आसेटला येईल. फर्निचर नेहमी आपण आसेटला घेतो बघा, 8000 रुपये. इनरला डिप्रिशिएशनचा नंतर विचार करू. बाय बॅलन्स कॅरी डाऊन, हा क्लोजिंग कॅश किंवा बँक बॅलन्स आहे. हा मात्र आपणाला घ्यावा लागेल. कॅश किंवा बँक कुठे घेतो आपण, बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या आसेट साईडला घेऊया. कॅश इन हँड 1000 आउटरला. हे झालं पोस्टिंग. समजलं सर्वांना पोस्टिंग. रिसिट साईडचं पोस्टिंग आपण केलं आणि पेमेंट साईडचंही पोस्टिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सुरुवातीला काय दिलं त्यांनी, आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. म्हणजे रेंट 200 रुपये आणखी आउटस्टँडिंग आहे, द्यायचं आहे म्हटल्यानंतर काय करावं लागेल, त्या आयटममध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. रेंट आयटम कुठं लिहिला आपण, एक्सपेंडिचरला. त्याच्यामध्ये 200 रुपये आपल्याला ॲड करावे लागतील. केलं बघा, ॲड आउटस्टँडिंग रेंट 200. म्हणजे 2200 रुपये रेंट द्यायला पाहिजे होतं. ह्याने दिले किती, 2000 रुपये. म्हणजे 200 रुपये देणं आहे. देणं म्हटल्यानंतर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला याचा सेकंड इफेक्ट जाईल. कॅपिटल फंड सुरुवातीला घ्यायचा. कॅपिटल फंड सुरुवातीला घेऊ आपण. कॅपिटल फंड शेवटी दिला आहे बघा, कॅपिटल फंड वॉज ₹3000. तो ओपनिंगला घ्यायचा सुरुवातीला कॅपिटल फंड म्हणून 3000 रुपये. आणि त्याच्याखाली साधारणतः 4 ते 5 लाईन सोडून आउटस्टँडिंग रेंट घेतलेला आहे बघा, 200 रुपये आउटरला. समजलं. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे 1000 रुपये वर्गणी ही नेक्स्ट इयरची मिळालेली आहे. म्हणजे चालू वर्षाचं ते उत्पन्न होऊ शकत नाही. मग सबस्क्रिप्शन आपण कुठे घेतलेलं आहे, इन्कम साईडला बघा. ह्या 5000 रुपये वर्गणीमध्ये 1000 रुपये वर्गणी ही पुढच्या वर्षीची मिळालेली आहे. म्हणजे चालू वर्षीचं इन्कम होऊ शकत नाही, म्हणून ते 1000 रुपये अगोदर इथून आपल्याला लेस करावे लागतील. म्हणून लेस ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन्स केले बघा त्यांनी 1000 रुपये. 5000मधून 1000 वजा केले, 4000 रुपये इनरलाच ठेवायचे. दुसरे एक ॲडजस्टमेंट आहे त्यांनी आउटस्टँडिंगची दिलेली आहे.
आणि आता हे 1,000 रुपये चालू वर्षाचं इन्कम होऊ शकत नाही. एखादं इन्कम जर ॲडव्हान्समध्ये मिळत असेल तर ती आपली लॅबिलिटी असते. म्हणून 1,000 रुपये हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जातील. दुसरा इफेक्ट त्याचा, म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेतले बघा. शेवटी सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स रेंट, आउटस्टँडिंग रेंटच्या खाली 1,000 रुपये आउटरला. समजलं? सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल तर पहिला इफेक्ट इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमधून लेस करायचं. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घ्यायचं. त्याच्यामध्येच पुढची जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे दुसऱ्यामध्येच, अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹3,000. आणि चालू वर्षाची वर्गणी किती आउटस्टँडिंग दाखवलेली आहे? 500. म्हणजे चालू वर्षी 500 रुपये आणखी मिळायला पाहिजेत. म्हणजे इन्कम 500 आपल्याला काय करावं लागेल? वाढवावं लागेल. म्हणून सबस्क्रिप्शनकडे येऊ आपण परत. म्हणजे 4,500 वर्गणी चालू वर्षी मिळालं पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे आणखी 500 रुपये आपल्याला त्याच्यामध्ये येणार आहेत. आउटस्टँडिंग आहे करंट इयरचं, चालू वर्षाचं. म्हणून ॲड OS केल्या. OS म्हणजे आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शन 500 ॲड केले, 4,500 आउटरला. आणि याचा सेकंड इफेक्ट, एखादं जर इन्कम आपणाला आउटस्टँडिंग असेल चालू वर्षाचं तर त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातो. म्हणून ह्या 500चा इफेक्ट सेकंड कुठं घ्यावा लागेल? बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतला आहे बघा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कॅश इन हँडच्या खाली 500 रुपये आउटरला. चालू वर्षाची सबस्क्रिप्शन असेल आउटस्टँडिंग तर काय करायचं? इन्कम साईडला ॲड, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. समजली सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर 3 नंबरची ॲडजस्टमेंट, डिप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट 8% पर ॲनम. फर्निचरवरती डिप्रिशिएशन 8% घ्या म्हणतात त्याने. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेतलेला आहे. त्याच्यावरती 8% घ्यायचं आहे. 8,000वरती 8% म्हणजे 8×8 64. 6,640 रुपये डिप्रिशिएशन येईल. वजाबाकी 7,360. आणि डिप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट, असेट कमी झाली, एक्सपेंडिचरला येईल. सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर घेतलं आहे बघा इथं. इलेक्ट्रिक चार्जेसच्या खाली 640. त्याच्यानंतर 50% एंट्रान्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रान्स फीज कॅपिटलाइज करायचे. एंट्रान्स फीज 50% कॅपिटलाइज. एंट्रान्स फीज कुठे घेतले आपण? इन्कम साईडला घेतले आहे बघा. याचं 50% कॅपिटलाइज करायचं. कॅपिटलाइज करणे म्हणजे तिथून जेवढं पर्सेंटेज दिले तेवढं पर्सेंटेज वजा करायचं. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे. म्हणजे आता लेस 50% इथं कॅपिटलाइज करावं लागेल. 2,000 रुपये वजा होतील आउटरला 2,000. आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड 50% एंट्रान्स फीज 2,000 रुपये इनरला लिहा. त्याच्यामध्ये ॲड केले 3 आणि 2 5,000 रुपये होतील. 5,000 रुपये इनरला लिहा. त्याने इथं सरप्लस 2,660 ॲड करून आउटला 7,660 केले. तुम्ही 5,000 रुपये इनरला घ्या आणि नंतर सरप्लसचा आपण विचार करू. त्याच्यानंतर समजलं एंट्रान्स फीज 50% कॅपिटलाइज काय केलं? 50% वजा एंट्रान्स फीजमधून आणि 50% कॅपिटल फंडमध्ये आपण ॲड केलं. लास्ट ॲडजस्टमेंट, कॅपिटल फंड वॉज ₹3,000. आणि हा कॅपिटल फंड तर आपण अगोदरच बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सुरुवातीला घेतलेला आहे. त्याच्यामुळं ही आपण ॲडजस्टमेंट अगोदरच क्लिअर केलेली आहे. आता अकाउंट क्लोज करूया. सुरुवातीला इन्कम आणि एक्सपेंडिचर क्लोज करायचं. कोणती साईड जास्त आहे बघूया आपण. 12,500 म्हणजे इन्कम जास्त आहे आणि 12,500 इकडं एक्सपेंडिचरला पण लिहायचे. आपला नियम काय आहे? अकाउंट क्लोज करत असताना जी साईड जास्त ती कमी असणाऱ्या साईडकडे घ्यायची आणि त्याच्यातून कमी असणारी साईड टोटल करून वजा करायची. म्हणजे 12,500मधून 4,000, 1,500, 2,200, 1,500 आणि 640 जे टोटल करून वजा केले तर 2,660 ही काय येते? आपली सरप्लस येते. म्हणजे थोडक्यात फायनल अकाउंटमध्ये आपण नेट प्रॉफिट म्हणत होतो. पण इथं नफा तोट्याचा विचार करायचा नाही, कारण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न टॉपिक आपण पाहतोय. म्हणजे
प्रॉफिटचा इथं विचार करायचा नाही, म्हणजे न नफा कमवणाऱ्या संस्थांचं आपण इथं अकाउंट तयार करतो आहे, म्हणजे टू सरप्लस म्हणायचं इथं. आणि कंसामध्ये लिहायचं टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम हे एक्सपेंडिचरपेक्षा जास्त आहे किंवा ओव्हर आहे. 2660 रुपये हे काय आलं आपली सरप्लस. आणि सरप्लस काय करतो आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. जसं कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करतो त्याच पद्धतीने तर सरप्लस काय करतो आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड सरप्लस केलं बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 2660. तुम्ही 5000 अधिक 2660 केलं तर 7660 याची टोटल आउटरला घेतली. आणि बॅलन्स शीट लायबिलिटी आणि ॲसेटची टोटल जर केली तर 8860नं आपली लायबिलिटी आणि ॲसेट बरोबर येते किंवा टॅली होते. अशा पद्धतीनं आपणाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, अकाउंट्स कोणतं बनवायचं आहे. मेन अकाउंट दोनच या ठिकाणी आपल्याला बनवायचे आहेत, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. ॲडजस्टमेंट फक्त सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फीज, डोनेशन कॅपिटलाइज्ड, बाकीच्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल, डिप्रिसिएशन असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, ॲडजस्टमेंट आपल्या अगोदरच फायनल अकाउंटमध्ये झालेल्या आहेत. फक्त नवीन ॲडजस्टमेंट याच्यामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्याच तुम्ही फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. जर काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करून. थँक्यू.